विरोधी पक्ष नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा आज पुण्यात कार्यक्रम होणार आहे आणि मी ज्या ठिकाणी उभी आहे इथेच आज ते ज्या पुणे शहरातल्या सावित्रींच्या लेकी आहेत तर त्यांच्याशी संवाद साधणार आहे। साधारण 4 वाजता या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मात्र त्यापूर्वी आपण सगळी या भागातली सुरक्षा बघू शकता। सकाळपासूनच या संपूर्ण भागामध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे तर त्याची चोख काळजी घेतली जाते। चोख बंदोबस्त या संपूर्ण भागामध्ये लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यासोबतच डॉग स्क्वॉड असेल, त्यासोबतच बॉम्ब स्क्वॉड असेल, अशी वेगवेगळी स्क्वॉड जे आहेत तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण तपास जो आहे तर तो या सगळ्या भागामधला केलेला गेलेला आहे आणि सुरक्षेचा बंदोबस्त हा सगळा केलेला आहे। इकडे जर बघितलं आपण तर आतापासूनच जो पोलिसांचा पिंजरा आहे तर तो आणला गेलेला आहे। आपल्याला माहिती आहे की काल रात्री साधारण 7 वाजल्यापासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत NSUI म्हणजे काँग्रेसची जी संघटना आहे विद्यार्थ्यांची ती असेल, त्यासोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोघांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत होती। आणि या राड्यानंतर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये NSUIच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि आता आपण जे बघतोय तर इथले संपूर्ण तयारी बघता येईल आपल्याला। इथेच याच ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम आज होणार आहे। राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या संपूर्ण कार्यक्रम जो आहे हा तो पार पडणार आहे। खरं तर दिल्लीचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर आता राहुल गांधी हे पुण्यात येणार आहेत। त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा राहुल गांधींनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत होती आणि जेव्हा हे आंदोलन झालं तर या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरली होती आणि या पॅलेट गन वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी काल दिल्लीमध्ये आंदोलन करत राहुल गांधी यांनी केली। तिथेच असणाऱ्या पोलीस स्टेशन बाहेर त्यांनी बसून उपोषण सुद्धा केलेलं होतं। तर आज या संपूर्ण उपोषणामध्ये जी मागणी केलेली होती तर त्याबाबत नेमकं काय भूमिका असणार आहे त्याबाबत काही आजच्या भाषणामध्ये बोलणार का? साधारण 5च्या सुमारास हे संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। महाविद्यालयाच्या गेट क्रमांक 1 मधून सगळ्यांना प्रवेश असेल। हा जो समोर गेट बघतोय इथनं प्रवेश असणार आहे आणि QR कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। ही नोंदणी जी केलेली आहे ती दाखवून स्कॅन करून त्यांना आत सोडलं जाणार आहे। सुरुवातीला पार्श्वगायिका आसिस कौर आहे, हिपहॉप रॅपर सानिया MQ आहे, त्यासोबतच टीम डान्स एक्स यांचं सादरीकरण होणार आहे। हे सगळं आज या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि जसं त्यांच्याच नेत्यांकडून माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार 40,000 महिलांकडून विद्यार्थिनींकडून याबाबत रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मोठी गर्दी या सगळ्या भागामध्ये आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा संपूर्ण बंदोबस्त सुद्धा इथे तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। संध्याकाळी या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी भाषणामध्ये नेमकं काय काय संबोधणार आणि यानंतर नेमकी काय पडसाद उमटणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।